दशमी एकादशी द्वादशीचे औचित्य साधून आमच्याकडे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले. त्याच्यासाठी जो नैवेद्य बनवला किंवा प्रसाद बनवला त्याचीच रेसिपी आज शेअर करते आहे. सुरुवातीला बघा, मी इथे बाटी बनवण्यासाठी 3 वाट्या गव्हाचे पीठ आणि 1.5 वाटी मी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये हिंग घालून घेतला आहे पाव चमचा. हातावर क्रश करून थोडासा ओवा घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचाभर बडीशेप घातलेली आहे आणि अगदी कडकडीत तुपाचे मोहन घालून घेतलेले आहे आणि अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व जिन्नस एकजीव झाले पाहिजे या पद्धतीने. मोहन घालताना तेलाचे किंवा तुपाचे कोणतेही घातले तरी चालेल, मात्र ते कडकडीत गरम करूनच घालायचे आहे, म्हणजे बट्टी अगदी खुसखुशीत होते. बघा, अशी मूठ वळली गेली की समजायचं की आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे. आता इथे लागेल तसं पाणी, कोमट पाण्याचाच मी वापर केलेला आहे. अगदी कोमट पाणीच वापरायचं आहे, ज्यामुळे बट्टी अगदी हलकी होते. आता भिजवताना हे पीठ थोडंसं सैलसर ठेवायचं आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे आणि हा रवा थोड्या वेळ रेस्ट केल्यानंतर बघा छान फुलून येईल. चला, तोपर्यंत आपण डाळीची तयारी करूया. फोडणीसाठी तेल घातलेले आहे, पाव चमचा मोहरी, त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घातलेला आहे, थोडीशी हळद घातलेली आहे पाव चमचा, त्यानंतर टोमॅटो मी घालून घेतलेला आहे. आज द्वादशी असल्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा कांदा लसूण वापरणार नाही आहे. त्यानंतर मी इथे मुगाची डाळ वापरलेली आहे. तुम्ही कुठलीही डाळ वापरू शकता, तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ मिक्स करून घेतली तरीही चालेल. मीनवाईल मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेले आहे. गरम मसाला, त्यानंतर 1 चमचाभर मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे बघा, क्रश करून. आता ह्याला झाकण लावून आपण ह्याच्यात 2 शिट्ट्या करून घेऊया. तोपर्यंत आता हे आपलं जर रेस्ट करायला ठेवलेलं पीठ जे आहे, हे पीठ आता आपण व्यवस्थित मळून घेऊया. बघा, हे मळून झाल्यानंतर ह्याच्यावर थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा आपण ह्याला छानपैकी मळून घेऊया. बघा, हे इथे मी जो रवा आणि कणिक वापरलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही इथे गरमरीत दळलेली, जाडसर दळलेली गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल, ते तर जास्ती छान होतात. आता ह्या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. गोळे करताना त्याला क्रॅक जाणार नाही ही काळजी घ्या. बघा, या पद्धतीने या पिठाचे छोटे छोटे गोळे करताना अगदी हलक्या हाताने करायचे आहे, ज्यामुळे बट्टी तळल्यानंतर त्याला खूप छान जाळी पडेल. बघा, या पद्धतीने मी सर्व छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आता हे सर्व गोळे मी इडली पात्रामध्ये वाफवण्यासाठी ठेवणार आहे. बघा, तर त्यासाठी इडली पात्राला मी आधी छान तेल लावून घेणार आहे, ग्रीसिंग करून घेणार आहे, म्हणजे बट्ट्या काढताना त्या तुटणार नाहीत. बघा, या पद्धतीने मी सर्व बट्ट्या आता इडलीच्या कुकरमध्ये लावून देणार आहे. बघा, अजून एक प्लेट मी तुम्हाला करून दाखवते. तर ज्याप्रमाणे आपण इडल्या करतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये हे छोटे छोटे गोळे ठेवून द्यायचे आहेत बाटीचे आणि अगदी 20 मिनटापर्यंत, 15 ते 20 मिनटापर्यंत आपण हे वाफवून घ्यायचे आहे. खूप छान वाफवले जातात. बघा, 15-20 मिनटानंतर आपण ज्या साईजमध्ये गोळे तयार करून लावलेले होते त्याच्यात दुप्पट साईजाची झालेली आहे. बघा, कुठेही भांड्याला किंवा पात्राला कुठेही चिकटत नाही, व्यवस्थित निघतात हे. तर बघा, ही अगदी सोपी पद्धत आहे बाटी बनवण्याची. नक्की या पद्धतीने बाटी बनवून बघा. आता मी तुम्हाला 1-2 बाट्या बघा कट करून दाखवते. हे बघा, तुमच्या लक्षात येत असेल आतपर्यंत किती छान जाळी पडलेली आहे. आता ह्याचे आपण एका बाटीचे आपण 4 पार्ट करून घ्यायचे आहे, म्हणजे तळायला सोपे जातात आणि खातानाही ते छान वाटतात खायला. तर बघा, दुसरी पण बाटी मी इथे दाखवते तुम्हाला. बघा, छान आतपर्यंत जाळी पडलेली आहे. आता याच पद्धतीने आपण सर्व बाट्या कट करून घेऊया. हे बघा, तर या पद्धतीने मी सर्व बाट्या इथे कट करून घेतलेल्या आहेत. चला तर लगेच तळायला घेऊया. बघा, साईड बाय साईड मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता बाट्या मी याच्यामध्ये झाऱ्यामध्ये ठेवून टाकलेले आहेत, म्हणजे त्या हातावर उडणार नाही, तेल हातावर उडत नाही ही काळजी घ्यायची आहे. आणि आता आपण ह्या बाट्या छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. बघा, या पद्धतीने किती छान कलर आहे. बघा, बाट्या तळताना गॅस मात्र मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, नाहीतर बाटी वरतून खूप लाल होईल आणि आतमध्ये कच्ची राहील. हे बघा, या पद्धतीने सोनेरी रंगावर तळलेल्या बाट्या आपण काढून घेऊया. तर माझ्या सर्व बॅचेस इथे तळून झालेल्या आहेत. बघा, किती सुंदर सोनेरी कलर आलेला आहे आणि बाटी एकदम खुसखुशीत झालेली आहे.
एक बाटी मी तुम्हाला इथे तोडून दाखवते बघा, अगदी सहज क्रॅक होते. खूप सुंदर वाट्या झालेल्या आहेत. आता आपण नैवेद्य वाढायला घेऊया. सुरुवातीला बघा मी इथे पिठाची सिमला मिरची केलेली आहे, तर याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. त्यानंतर भाताची मूद वाढलेली आहे आणि आता एका वाटीमध्ये आपण डाळ वाढून घेऊया. त्यानंतर भातावर पण आपण थोडंसं वरण घालून घ्यायचं आहे किंवा डाळ घालून घ्यायची आहे आणि आपण केलेल्या ह्या अगदी खुसखुशीत बट्ट्या ज्या आहेत त्या वाढून घेऊया. त्यानंतर मी इथे खाराच्या मिरच्या केलेल्या होत्या, तर ह्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे. ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आहे. त्यानंतर नैवेद्यासाठी गोड काहीतरी हवंच ना, म्हणून मी इथे चुरम्याचे लाडू केलेले आहेत बघा. तर ती चुरम्याची लाडूची रेसिपी मात्र मी अजून अपलोड केलेली नाही, ती पण नक्की अपलोड होईल बघा. अतिशय टेस्टी सुंदर अशी आपली डालबाटी तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने डालबाटी करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट पण जरूर करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. पिठलं भाकरी व्यतिरिक्त महाराजांना तुम्ही अजून कोणता नैवेद्य दाखवता तेही कळवा. जय गजानन.